नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आशा करतो की तुम्ही मस्त असाल आणि स्वस्त असाल. तर मित्रांनो, आपल्यापैकी बरेच असे असतील की ज्यांच्याकडे लॅपटॉप, कम्प्युटर, डेस्कटॉप या सगळ्या गोष्टी अवेलेबल नाहीयेत. आणि त्यापैकी कित्येक जण म्हणजे खूपच जण असे असतील बऱ्याचपैकी की जे YouTubeवरतील जे व्हिडिओ आहेत, ते मोबाईलद्वारे अपलोड करत असतील, एडिट करत असतील आणि पोस्ट करत असतील. मित्रांनो, YouTubeवर मॉनिटायझेशन रिलेटेड एक छोटंसं पण अत्यंत महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे. मित्रांनो, आपल्यापैकी खूप जण असे असतील की ज्यांच्याकडे लॅपटॉप, कम्प्युटर, डेस्कटॉप या सगळ्या गोष्टी अवेलेबल नाहीयेत. पण ती आपली सर्व कामे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यापासून ते व्हिडिओ एडिट करणं आणि YouTubeवरती अपलोड करणं ही सगळी कामं मोबाईलद्वारेच करत असतील. तर मित्रांनो, YouTubeवरील नवीन छोट्याशा अपडेटमुळे तुमचा हा फायदा होणार आहे की ज्यासाठी तुम्हाला लॅपटॉप, कम्प्युटर आणि डेस्कटॉप या गोष्टींची गरज भासत होती, ती कामे तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे पूर्ण करू शकता. तर मित्रांनो, YouTubeवर जे मॉनिटायझेशन रिलेटेड नवीन अपडेट जे आलेले आहे, ते असे आहे की अगोदर ज्यांचे चॅनल मॉनिटाईज व्हायचे, ज्यांचे चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत, त्यांना हा अनुभव असेलच की जो अपडेट आहे YouTubeवरील की आपण YouTubeवरती जे व्हिडिओज अपलोड करत आहोत, त्यामध्ये आपण किती अर्निंग केलेली आहे आणि मागील 12 महिन्यांचा जो हिशोब आहे, की YouTubeकडून आपल्याला मागील 12 महिन्यांमध्ये किती पैसे मिळालेले आहेत, हे सर्व हिशोब आणि पेमेंट हा YouTubeकडून आपण कसा रिसीव्ह केलेला आहे आणि चालू महिन्यामध्ये आपल्याला किती अर्निंग झालेली आहे आणि पुढील महिन्यामध्ये काय पैसे मिळणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी चेक करण्यासाठी Google Chrome ब्राउझरवरती आपल्याला फोनवरून AdSense लॉग इन करावे लागायचे आणि ते AdSense लॉग इन करताना मोबाईलवरून खूप सारे प्रॉब्लेम फेस करावे लागायचे. एक तर लॉग इन होत नव्हते किंवा त्या साईटवरती चालतच नव्हते. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी YouTubeमध्ये अगोदरच पासून समाविष्ट होत्या. पण आताच्या अपडेटमुळे तुम्ही तुमची अर्निंग जी आहे ती करन्सीमध्ये, पाउंड्समध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयएनआरमध्ये म्हणजेच इंडियन रुपीजमध्ये म्हणजेच तुम्ही भारतीय रुपयामध्ये तुमची अर्निंग चेक करू शकता. तर पाहूयात आपण स्क्रीनवरती. मी तुम्हाला माझ्या स्क्रीनवरती मोबाईलच्या स्क्रीनवर घेऊन आलेलो आहे. आपण जाऊयात आता यूट्यूब स्टुडिओमध्ये. हे पहा मित्रांनो, यूट्यूब स्टुडिओ मी ओपन केलेला आहे. ठीक आहे. यूट्यूब स्टुडिओ मी ओपन केलेला आहे. हा माझा चॅनलचा पार्ट आहे. पेज ओपन झालेलं आहे बघा. माझं नवीन चॅनल असल्यामुळे माझं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालेलं नाही आहे. ओके. तर यूट्यूब स्टुडिओ ओपन केल्यानंतर हा जो अर्निंगचा पार्ट जो आहे, अर्निंग सेक्शन म्हणतो आपण त्याला, तिथे आपण ओपन केल्यानंतर काही असा पार्ट ओपन होतो. ॲक्च्युली ज्यांचं चॅनल जे मॉनिटाईज झालेलं चॅनलवरती असं दिसत नाही. तिथे अर्निंग सेक्शन ओपन केल्यानंतर इथे तुमचं काय म्हणतात त्याला, वॉच टाईम आहे, अर्निंग सेक्शन जे आहे, जनरेट झालेला रेव्हेन्यू तो पूर्ण दिसतो मित्रांनो. तर त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स दिसून येतात. आता माझं चॅनल नवीन असल्यामुळे बघा मॉनिटाईज झालेलं नाही. तर कृपया प्लीज तुम्ही मला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तर मित्रांनो, येतो मी परत पुन्हा टॉपिकवरती. मित्रांनो, अर्निंग सेक्शनवरती बघा हे ओपन केल्यानंतर असं दिसेल. त्यानंतर YT स्टुडिओ ॲप ओपन करून अर्निंग सेक्शनमध्ये जायचे आहे. ठीक आहे. अर्नवाला ऑप्शन क्लिक केल्यावर तुम्ही चेक करू शकता की इथे ज्यांचे चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत त्यांना पूर्ण माहिती दिसते की तुम्ही पुढील महिन्यात किती पेमेंट येणार आहे तुम्हाला आणि चालू महिन्यात किती पेमेंट जनरेट झालेलं आहे, तुमचा किती रेव्हेन्यू जनरेट झालेला आहे, या सगळ्या गोष्टी इथे दिसतात. ओके. त्यानंतर मित्रांनो, त्याच्यामध्ये व्ह्यू पेमेंट ॲक्टिव्हिटी हा ऑप्शन आहे. हा अर्निंगवाला सेक्शन जे ओपन केल्यानंतर खालीच त्याच्या व्ह्यू पेमेंट ॲक्टिव्हिटी ऑप्शन असं आहे. ठीक आहे. त्याच्यावर क्लिक केल्यास तुम्हाला 12 महिन्यांचे पूर्ण डिटेल्स दिसतील की तुमचे किती पैसे इथे जमा झालेले आहेत. ओके. आणि त्याच्यानंतर व्हॉट वी हॅव बीन पेड असा ऑप्शन आहे. मी रिपीट करतो, व्हॉट वी हॅव बीन पेड म्हणजे यूट्यूबकडून तुम्हाला मागील 12 महिन्याचे
टोटल लास्ट मागील 12 महिन्यांमध्ये तुम्हाला यूट्यूबने किती पेमेंट पे केलेलं आहे हे सगळं तुम्ही इथे चेक करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो इथे मी प्रोफाईलवरती जातो. मित्रांनो इथे आल्यानंतर हे सेटिंग ऑप्शन आहे. सेटिंगमध्ये बघा इथे करन्सी तुम्ही अर्न ऑप्शन जे आहे तिथे करन्सी म्हणून लिहिलेलं आहे. तिथे तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे चेक करू शकता. अगोदर जे मॉनिटाईज झाल्यानंतर अकाउंट मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्ही फक्त $मध्येच हे सगळं चेक करू शकत होते तुमची अर्निंग. आता बघा किती सारे ऑप्शन तुम्हाला दिसत आहेत. ठीक आहे. सगळे करन्सी ऑप्शन तुम्ही इथे चेक करू शकता तुमची अर्निंग. इवन मी जसं सांगितलं होतं तुम्हाला इंडियन रुपीजमध्ये INR मध्ये म्हणजेच आपल्या भारतीय चलनामध्ये तुम्ही तुमची जी अर्निंग आहे ते तुम्ही इथे चेक करू शकता. हे बघा मित्रांनो INR दिसतंय का तुम्हाला? इथे क्लिक केलं की इथे तुम्हाला वर करन्सी अर्निंग इथे दिसून येईल. ठीक आहे मित्रांनो. तर मी स्क्रीन बॅक करतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल आणि असेच युट्यूब रिलेटेड व्हिडिओज आणि अजून नवीन काही तुमच्यासाठी घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेल. तर मित्रांनो, आता मी व्हिडिओ स्टॉप करतो. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.